नमस्कार, मी अतुल ठाणे लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो. गावदेवी मैदानात भीषण आग जी आहे ती पहाटे 4:30 वाजता लागली आणि या आगीमध्ये मला वाटतं संपूर्ण जे गावदेवीचं भाजी मार्केट जे आहे ते जळून खाक झालेलं आहे. या सगळ्या अग्निशमनच्या गाड्या ज्या तुम्ही आहेत पाहताय, अजूनही ही आग जी आहे ती विझलेली नाहीये. जवळपास 4:30 वाजता ही आग लागलेली होती आणि या आगीमध्ये आतापर्यंत 2 जणांचा मृत्यू जो आहे तो झालेला आहे. ही आग जी आहे विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न अग्निशमन दल जे आहे ते करत आहे. आपत्ती व्यवस्थापन आहे आणि या सगळ्यामध्ये आतापर्यंत 2 जणांचा मृत्यू जो आहे तो झालेला आहे. परंतु ही आग अजूनही आटोक्यात आलेली नाहीये. हे प्रभाग समितीचं कार्यालय आहे. हा तळमजला जो आहे तो संपूर्ण जळून खाक झालेला आहे. विजली का नाही ना अजून? अजून आग आहे अजून. आतापर्यंत ही आग विझवताना 2 जणांचा जो आहे तो मृत्यू झालेला आहे. मला वाटतं एक सुरक्षा रक्षक ठाणे महापालिकेचे आहेत त्यांचा देखील मृत्यू झाला आणि अग्निशमन दलाच्या एका जवानाचा ही आग विझवताना दुर्दैवी असा मृत्यू झालेला आहे. ही आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहेत, परंतु अजूनही गेले 4.5 तास मला वाटतं झालेले आहेत. ही आग इतकी भीषण आहे की आग अजूनही विझलेली नाहीये. तुम्ही जर पाहिलं तर हा सगळा गावदेवी भाजी मार्केटचा हा जो सगळा परिसर आहे हे सगळं जळून खाक झालेलं आहे. अजूनही धुराची लोट तुम्ही पाहताय. अजूनही आग जी आहे ती आटोक्यात आलेली नाहीये. आणि या आगीमध्ये अग्निशमन दलाचे एक जवान आणि सुरक्षा रक्षक अशा दोघांचा मृत्यू झालेला आहे. ही लाईव्ह दृश्य एक्सक्लुझिव्ह ठाणे लाईव्हच्या माध्यमातून तुम्ही पाहताय. संपूर्ण हे जे सगळ्या बिल्डिंग मध्ये आग लागलेली आहे. पहाटे 4:30ला जी आहे ती ही आग लागलेली होती आणि ही आग विझवण्याचा प्रयत्न आपत्ती व्यवस्थापन आहे, अग्निशमन दल आहे करतंय, परंतु अजूनही या आगीवर नियंत्रण मिळवता आलेलं नाहीये.
ही आग इतकी भीषण आहे की हा अख्खा मला वाटतं तळमधला आणि वरचा मधला देखील जळून खाक झालेला आहे. TDRF आहे, फायर रेस्क्यू आहे, अग्निशमन दल आहे, हे सगळेजण ही आग विझवण्याचा प्रयत्न करतायत आणि ही आग विझवताना 2 जणांचा जो आहे तो मृत्यू झालेला आहे. ही सगळी लाईव्ह दृश्याची आहेत ती ठाणे लाईव्हच्या माध्यमातून तुम्ही एक्सक्लुसिव्ह पाहत आहात. आणि या सगळ्या दुर्घटनेमध्ये 2 जणांचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे. हे मोहन चालेल पाठवा ना. हा शिवसेनेचे गटनेते जे आहेत ते शिवसेनेचे गटनेते पवन कदम जे आहेत ते इथे दाखल झालेले आहेत. किरण नागदी आहेत, संजय वाघुले आहेत. मला वाटतं पहाटे 4:30 वाजता ही आग लागलेली होती आणि ही आग विझवण्याचे शर्थीचे असे प्रयत्न जे आहेत ते आता सुरू आहे. आपण जर पाहिलं तर प्रचंड अशी हीट तर आहेच, परंतु या आगीमुळे आग लागलेली आहे आणि अग्निशमन दलाचे जे जवान आहेत, आपत्ती व्यवस्थापन आहे, त्यांच्या काही जवानांना त्रास देखील होतोय. तुम्ही इथे पाहताय सगळी यंत्रणा जी आहे ती इथे दाखल झालेली आहे. जवळपास 4.5-5 तासापासून 4.5 तासापासून तुम्ही जर पाहिलं पुढे जाऊ ना 4.5 तासापासून ही आग लागलेली आहे आणि ही आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न, शर्थीचे प्रयत्न जे आहेत ते सुरू आहेत. तुम्ही इथे पाहिलं तर ही सगळी आग जी आहे ती लागली आहे ती विझवण्याचा प्रयत्न अग्निशमन दल करत आहे.
त्या प्रमाणात हा इथे घटनेचे आहेत पवन कदम आपण शिवसेनेचे गटनेते पवन कदम हे देखील गेल्या अनेक तासापासून इथे आहेत. ते दाखल झालेले आहेत. आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. मोठी आग लागलेली 2 जणांचा मृत्यू झाल्याची बाब समोर येते. काय रात्री 3च्या सुमारास लावणी मार्केट लागलं आहे. लावणी मार्केट त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आग लागली आणि 3पासून आमचे फायर ब्रिगेडचे सर्व अधिकारी ज्यांचे स्वतः आहेत, उपायुक्त आमचे उपस्थित आहेत आणि आपले स्थानिक नगरसेवक संजयजी वाघुले, त्याचप्रमाणे आमचे किरण नागसे आणि सर्व टीम जी आहे ती या ठिकाणी कार्यरत आहे. प्रथम दर्शनी अशी पण माहिती मिळाली की शॉर्ट सर्किटमुळे आग लागली, परंतु दुर्दैव असं आहे की आमचे एक सुरक्षा रक्षक जे वरती त्या ठिकाणी कार्यरत होते ते आणि अग्निशमन दलाचे आमचे एक जवान त्या ठिकाणी सफोकेशनमुळे धुरामुळे ते त्या ठिकाणी त्यांना मृत्यूला सामोरं जावं लागलं. आता काळवा हॉस्पिटलला ते दोघे आहेत त्या ठिकाणी, परंतु हे शॉर्ट सर्किटमुळे झालं आणि फार दुर्दैव आहे. म्हणजे सर्व अधिकारी महापालिकेचे कर्मचारी आपत्कालीन पथक हे या घटनास्थळी आहे आणि परिस्थिती आता नियंत्रणात आहे, परंतु कंजेस्टेड जागा असल्यामुळे पूर धुराचा जो भाग आहे तो फार मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी होतो आणि आम्ही सर्वजण या प्रक्रियेमध्ये मदत करायला या ठिकाणी प्रशासनाबरोबर तयार आहे. साहेब, एक ठिकाणी बघितलं ती पूर्ण जागा कंजेस्टेड होती. आतमध्ये देखील आता किती वेळा आम्ही गेलेलो तर कुठे जागा चालायला देखील जागा नव्हती. सगळं पूर्ण मार्केट आहे ते सगळं हे झालं. नाही, याचमुळे आता 8 दिवसापूर्वीच मी महापौरांकडे जशी विनंती केली की वरती जे प्रभाग समिती कार्यालय आहे तिकडे जे नागरिक गेले तरी त्यांना सफोकेशन होतं वगैरे साहेब, तर त्या ठिकाणी पण ती जागाच कंजेस्टेड आहे आणि आपण गाठीवाटीच्या ठिकाणी अशा प्रकारचं मार्केट असेल, अशा प्रकारची कार्यालय असेल, नंतर ते निबंधक कार्यालय पण वरती आहे, ते करणं योग्य नाही. कारण त्या ठिकाणी नागरिकांचा वावर जास्त आणि मग त्या ठिकाणी आता आतमध्ये जे मार्केट आहे त्या ठिकाणी सर्व चप्पलचे मार्केट, याचे मार्केट सर्व मार्केटचे असतात. हे म्हणजे चुकीचं आहे. त्याच्या पुढे अशी घटना होणार नाही याच्याकरता एक फायर ब्रिगेडचं तर ऑडिट केलंच जाईल. त्याचप्रमाणे अशा प्रकारच्या कोणत्याही प्रकारच्या दाटीवाटीच्या ठिकाणी कोणती कार्यालय कोणती भाजी मंडई या ठिकाणी केली जाणार नाही याची आपण लक्षात आलं. बाबुले साहेब, सकाळी 4 वाजल्यापासून आपण इथं आहे. किती गंभीर होती? 8 ते 3:15च्या सुमारास शॉर्ट सर्किटमुळे काकडी भाजी मंडईला आग लागली आणि या भाजी मंडईमध्ये 155 गाळीधारक आहेत. त्याच्यामध्ये 30% भाजीचा व्यवसाय करतात. बाकीच्या गाळ्यांमध्ये कपड्याचे धंदे, चप्पल धंदे, ब्युटिफिकेशनचे धंदे. वारंवार मागणी केली आम्ही स्थावर मालमत्ता सहाय्यक आयुक्तांकडे की ही गावदेवी भाजी मंडई आहे. ही भाजी मंडई म्हणून धर्मवीर आनंदगिरी साहेबांनी या ठिकाणी त्याला प्रोत्साहन दिलं होतं. सर्व मराठी व्यवसाय करणारे होते आणि वारंवार आम्ही विनंती करतोय की या ठिकाणी आपण भाजीचा व्यवसाय करावा, परंतु दुर्दैवाची गोष्ट आहे वारंवार ऐकत नाही आहे. एक आमची दुर्दैवाची गोष्ट या ठिकाणी केली की आमचा सुरक्षा रक्षक काळू गाडेकर म्हणून तो मृत्युमुखी पडला आणि सागर शिंदे हा अग्निशमन दलाचा जवान या ठिकाणी मृत्युमुखी पडला. फायर ब्रिगेडचे कर्मचारी 15 मिनिटाच्या अंतराने आले, परंतु प्रशासनाकडे मागणी आहे की आमचं पूर्वीचं जे जवाहरबागचं फायर ब्रिगेड होतं ते तात्काळ त्या ठिकाणी चालू करण्यात यावं. कारण नितीन कंपनी असेल, बाळकूम असेल, त्या भागावरनं इकडे यायला अर्धा तास लागतो. आता मी जवाहरबागचं फायर ब्रिगेड जे आहे ते तात्काळ त्या ठिकाणी जिथे होतं तिथे परत चालू करण्यात यावं आणि अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी आग आटोक्यात आणलेली आहे आणि त्यामुळे तिथे जे खाली व्यवसाय करणारे होते त्यांचं प्रचंड प्रमाणात नुकसान झालं आहे. या ठिकाणी महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त रोडे साहेब आहेत, तहसीलदार उमेश पाटील आहेत, सहाय्यक आयुक्त आहेत आणि उपायुक्त आहेत. सर्वजण कर्मचारी सकाळपासून या ठिकाणी 4 वाजल्यापासून उपस्थित आहेत आणि सर्वांनी आता फायर ब्रिगेडच्या कर्मचाऱ्यांनी आग आटोक्यात आणली आहे. किरणजी, काय सांगाल या सगळ्या परिस्थितीबद्दल? पहाटे 3 वाजता मला एक कॉल आला. पेपर मला आपला मित्र आहे आणि आपण भाजी मंडईमध्ये आग लागली. आग लागली म्हटलं लोकांची मला प्रश्न पडला की थोडाफार काहीतरी 2 किंवा काय असेल म्हणून काढून आपत्कालीन आणि फायरब्रिगेडला कॉल केला. तोपर्यंत इथल्या पण 1-2 जणांनी स्थानिकांना कळलं होतं, ते पण तिथे गेले होते.
तसं तोच एक सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे की आत्ताच काही दिवसांआधी जव्हार बागेमधलं जे फायर स्टेशन आहे ते आता आपण रुस्तमगिरीला स्टेशन परिसर आहे इथे जर काय अशी घटना घडली तर तातडीनं फायर ब्रिगेड येण्यासाठी त्याला थोडासा दिरंगाई होते हा एक विषय आहे. पण ती आग ज्या झपाट्यानं वाढली आम्ही जेव्हा 3 वाजून 20 मिनिटांनी ते आलो तेव्हा पाहिल्यानंतर ती आग हळूहळू 15 ते 20 मिनिटांमध्ये ज्या पद्धतीनं वाढत होती. फायर ब्रिगेडच्या गाड्या आल्या होत्या, असं 25-30 फायर ब्रिगेडच्या गाड्या इथे आल्यानंतर इथेच पाण्याची टाकी असल्यामुळे हे पाणीसुद्धा ते कनेक्ट केलं गेलं. सगळी यंत्रणा काम करत होती. दुर्दैव इतकाच आहे की सुरक्षा म्हणजे आपल्या ड्युटीची प्रामाणिकपणे काम करत होते ते शेवटपर्यंत आपली ड्युटी निभावत होते. त्यांना सांगण्याचा प्रयत्न आम्ही फोन कॉलवर करत होतो. काही वेळानंतर त्यांचा फोन बंद झाला. धुराचे लोट इतके वाढले की नंतर अर्थातच आम्हाला तिथे बाजूला म्हणजे कितीतरी जास्त लांब अंतरावर सुद्धा उभं राहता येत नव्हतं. अशा परिस्थितीत अग्निशमन दलाचे आमचे कर्मचारी अधिकारी तिथे त्या इमारतीमध्ये घुसले, पण त्यांना दुर्दैवानं तिथे अपयश आला आणि एक त्याच्यातले कर्मचारीसुद्धा तिथे मृत्यूमुखी पडले. त्यासाठी खूप दुर्दैवी गोष्ट आहे. म्हणजे लहानपणी मला आठवते की आईसोबत तिथे भाजी मंडईमध्ये आपण भाजी घ्यायला यायचो आणि आज त्या भाजी मंडईमध्ये एकही दुकान उरलेलं नाही आहे. त्याच्यामुळे खूप वाईट घटना. आता आकाश जेव्हा घडतं असं काहीतरी आपत्कालीन स्थिती घडते फक्त ती पुढे घडू नये याच्यासाठी खबरदारी मला असं वाटतं प्रशासनाने घ्यावी. त्याच्यासाठी शिवसेनेचा विभाग प्रमुख म्हणून मी आवाहन करतो. मी माझा पत्रव्यवहार अर्थात तरी फक्त पत्रव्यवहारापेक्षा मला असं वाटतं त्या सगळ्या गोष्टी आपण येणाऱ्या दिवसांमध्ये पाहिल्या पाहिजे, त्याची दक्षता घेतली पाहिजे. आणि खासदारांची पण आता सिद्धांत शिंदेसाहेब सुद्धा असतात, कारण हे भाजी मार्केट म्हणजे धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी ज्या आपल्या सगळ्या मंडळींना कित्येक वर्षाआधी कुठेतरी एक मायेचा हात ठेवला त्यांच्या पाठीवर. आणि ही सगळी मराठी आपली मंडळी वारकरी असतील काय असतील ही इथे लोकांना नांदायला लागली, व्यवसाय करायला लागली. आता यांची सगळ्यांची मुलं पण इंजिनियर झालं, डॉक्टर झालं, अशा परिस्थितीमध्ये आहे. आणि खूप मोठं दुःख आहे. अर्थात पण एक सैनिक म्हणून आम्ही रस्त्यावर उतरून आम्हाला जे काही सहकार्य करतात जे करतात प्रशासकीय अधिकारी कर्मचारी ते त्यांचं काम संगमशी घेतो त्या साईडला संगमजी, सकाळपासून तुम्ही देखील आहात. आम्ही बघितलं की सकाळी 3:30 वाजल्यापासून आपण देखील या ठिकाणी आहे. काय वाटतं, एवढी गंभीर घटना घडलेली आहे? नेहमीप्रमाणे फायर ब्रिगेड यंदाही ह्यावेळी पण उशीर आलेली आहे. आम्ही गेले कित्येक दिवस या संदर्भात पाठपुरावा केलेला आणि मी पत्रकार बांधवांवर ग्रुपवरून टाकलं होतं की ह्या प्राचीन दुकान इथे आग लागली तेव्हा पण फायर ब्रिगेड एक तास उशीर आलं. वरती सतीशवरती आग लागली तिथे फायर ब्रिगेड 20 मिनिटावर लेट आली. आणि आज नेहमीप्रमाणे आज पण इथे आग लागल्यानंतर फायर ब्रिगेड अर्धा तासांनी उशिरा पोहोचलेली आहे. आम्ही वारंवार यांच्याकडे मागणी करतो की सतत ही जी फायर ब्रिगेड जे आहे हे दुसरं या ठिकाणी गेलं 4 किलोमीटर आहे. 4 किलोमीटर गेलं जा आणि याचपर्यंत वेळ लागतो साधारण 20-25 मिनिटं. आणि आम्ही ही झळके जे अधिकारी आहेत फायर ब्रिगेडचे त्यांच्याकडे मागणी करतोय. मागणी केलं, पत्रव्यवहार केला आणि झळकेंनी आम्हाला असं उत्तर दिलं की आमच्याकडे मनुष्यबळ नाही आहे. अहो, या ठाणे शहराची 28 लाख लोकसंख्या आहे आणि तुम्ही म्हणता की आमच्याकडे म्हणजे ठाणेकरच्या दृष्टिकोनातून त्याला त्याचे मॅनपॉवर नाही, हे असतात पण. आणि मला असं म्हणायचं आहे की आज बघा एवढी मोठी दुर्घटना घडली आहे. सन्मान्य आयुक्त साहेब पुढे सन्मान्य आयुक्त साहेब या ठिकाणी कोण आले नाही आहेत. आणि मला असं वाटतं या ठाणे शहराची म्हणजे अग्निशमनाच्या जीवावरती समजा एखादा वाचायचं असेल पण ते निरर्थक आहे. कारण की यांची व्यवस्था म्हणजे राम भरोसा आहे आणि ठाणेकरांना यांनी वाऱ्यावर सोडलेला आहे. आणि माझी प्रमुख मागणी अशी आहे की आज याच्यामध्ये 2 लोक मृत्युमुखी पडलेले आहेत. सदोष म्हणूचा गुन्हा जो आहे जे फायर ब्रिगेड अधिकारी जे आहेत सळके त्यांच्यावर आणि सन्मान्य आयुक्त साहेब यांच्यावर सतत म्हणून गुन्हा दाखल करावा. कारण सर्वस्वी जबाबदारी आहे ही आयुक्तांची आहे. आणि आता पण मग आता वाजले माझ्याबद्दल 7:30 वाजले पण सन्मान्य आयुक्त साहेब एवढी मोठी दुर्घटना घडली, 2 लोक मेले तरी सन्मान्य आयुक्त साहेब इथे आले नाहीये. तर माझी प्रमुख मागणी जी आहे की आयुक्त साहेबावरती आणि झळकेवरती सतत म्हणून गुन्हा दाखल करावा. आणि या संदर्भातलं मी आज आंदोलन करणार आहे. धन्यवाद. मार्केटमध्ये देखील सर्व आहे आपण त्यांच्याशी देखील संवाद साधणार आहोत. संपूर्ण जेवण खाक झालेलं आहे, मोठं नुकसान तुमचं झालेलं आहे. काय आता पुढे मागणी?
एक साधारण 2:15 वाजताच्या दरम्यान आग लागली अशी फोन आला होता. तर अगदी 5 मिनिटाच्या अवधीत आम्ही पोचलो सगळेच जण म्हणजे पोचले मार्केटमधले. आणि पाहता पाहता एक 20-25 मिनिटात संपूर्ण 155 गाडे आगीच्या बक्षस्थानी पडले. आम्ही स्वतः वैयक्तिक फायर ब्रिगेडच्या इथे जाऊन त्यांना म्हणजे आता इकडचं तो ऑफिस रुस्तमजीला गेलेला बाळातूनला, पण इथे जे आहे थोडेफार त्यांना हे करण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांनी ना कुठलाही प्रतिसाद दिला नाही. आम्हाला अक्षरशः सांगितलं की आम्ही झोपल्यात, आम्हाला त्रास देऊ नका, या भाषेत त्यांचं उत्तर होतं. मग त्याच्यानंतर आम्ही पोलीस स्टेशनला सुद्धा गेलो. पोलीस स्टेशनवाल्यांनी नंतर मग कोपरीचं फायर ब्रिगेड आहे त्यांची संपर्क साधला. त्याच्यानंतर इकडचे संजय वाघुले साहेब आहेत, त्यांनी मग खूप मोठ्या प्रमाणात फोनपणी केली. त्याच्यानंतर मग जास्त ज्या फायर ब्रिगेडच्या गाड्या आहेत त्या आल्या, परंतु तोपर्यंत म्हणजे आगीच्या बक्षस्थानी सगळे गाडी म्हणजे बोलतात ना आपण बेचिराग झालेला आहे. आणि प्रत्येकाचं नाही म्हटलं तरी कमीत कमी 5 ते 10 लाखाचं प्रत्येकाचं नुकसान झालं आहे. तर आमची म्हणजे आमचे उपमुख्यमंत्री साहेब आहेत, आमदार आहेत, शिंदे साहेब आहेत आणि केळकर साहेब आहेत, नरेश मस्के साहेब, आम्ही सगळ्यांना विनंती करतो की कृपया आपण इकडे एकदा या, पाहणी करा आणि आमच्या जे गरिबांचं जे नुकसान झालं ते आपण तुम्ही त्याला मार्गी लावून द्या. आमची तुमच्याकडे एकच विनंती आहे. काय सांगशील, मोठी आग लागली, मोठं नुकसान झालं, तुमचं देखील या भागामध्ये दुकान आहे, दुकानदाराचं नुकसान झालं, काय मागणी? ह्या मार्केटमध्ये साधारणतः 155 दुकान सुरुवात कुठून झाली हे काय अजून कळलेलं नाही आहे. पण 155 दुकानांचं सर्व दुकानाचं जळून राख आणि कोळसा झालेला आहे. म्हणजे पूर्णपणे शून्य दुकानं झालेलं आहे. प्रत्येकाचं नुकसान भरपूर झालेलं आहे. एक 4-5 लाख 10 लाख प्रत्येकाचं नुकसान आहे. आणि सर्व छोटे व्यापारी आहेत आणि बऱ्यापैकी सगळे भाजीवाले होते, ते स्वतः त्यांनी हे कपड्याचं दुकान मार्केट स्वतः चालवत होते आणि स्वतः धंदा करत होते. तर ह्या सगळ्यांना लवकरात लवकर पुनर्वसन व्हावं ह्याचं अशी मी हे करतो, साहेबांना सांगतो, विनंती करतो. आणि मी ऐकलं 2 जणांची इथे जीवितहानी पण झाली. ती खूप दुर्दैवी गोष्ट आहे. म्हणून तर असं काय होऊ नये याच्यासाठी महापालिकेने काळजी घेऊन आपण बघू शकता जवळपास एका दुकानदाराचा तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या, आज आपण स्मार्ट सिटीकडे जात असताना ही आग विझवायला जवळपास 4-4.5 तास लागतात. म्हणजे यंत्रणा जी आहे ती यंत्रणा आणखी प्रभावी होण्याची गरज आहे. आता बरेच आरोप प्रत्यारोप होतीलच आणि मला वाटतं यावर तोडगा देखील काढला जाईल, परंतु अशा दुर्घटना घडायच्या आधी काय प्रिकॉशन्स घ्यायला हवेत याचा देखील विचार करणं गरजेचं आहे. आता मला वाटतं ही आग आटोक्यात आलेली आहे. पुलिंगचं काम जे आहे ते मोठ्या प्रमाणात सुरू आहे. सगळ्या अग्निशमनच्या गाड्या आलेल्या आहेत. एक महत्वाची मागणी होती बघा, मी तुम्हाला सांगतो, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नगरसेवक शहाजी कुसपे त्या दिवशी रात्री मला वाटतं 2:30 वाजता ही आग लागलेली होती आणि एका डीपीला आग लागलेली होती आणि तेव्हा देखील अग्निशमन दल जे आहे ते पोहोचायला त्याला वेळ लागलेला होता. आणि आत्ता सुद्धा हीच तक्रार इथल्या गाळेधारकांनी केलेली आहे की अग्निशमन दल इथे यायला वेळ लागला. त्यामुळे अग्निशमन दलापर्यंत पोहोचणं मुश्किल झालं आहे का असा देखील प्रश्न या ठिकाणी पडतो. आतमध्ये परत लागले नव्हती ते आता परत चालू झाली. इथून दिसते बघा बारीक, इथं सगळा माल गेला. आता मला काही जण सांगत होते की आग विझवण्याचे प्रयत्न चालू आहे, परंतु पुन्हा एकदा आतमध्ये आग जी आहे ती लागली आहे असं दिसतंय. आणि आता हे सगळे अग्निशमन दलाचे कर्मचारी पुन्हा एकदा आतमध्ये जात आहेत आणि ही आग जी आहे ती विझवण्याचे प्रयत्न जे आहेत ते करत आहेत. शिवसेनेचे गटनेते पवन कदम तुम्ही इथे पाहताय,
अग्निशमनच्या हे जे काही कर्मचारी आहेत त्यांच्याशी चर्चा करत आहेत. आणि आत्ताची ही सगळ्यात मोठी अपडेट आहे. गावदेवी मंडई भाजी मार्केट आपण ज्याला म्हणतो, या भाजी मंडीला भीषण आग लागलेली आहेत आणि जवळपास 155 दुकानं इथे होती. ही सगळी दुकानं जी आहेत ती जळून खाक झालेली आपण पाहताय. आणि सगळं विझवण्याचा आटोक्यात प्रयत्न अग्निशमन दल करतंय, परंतु अजूनही त्यांना इथे यश येताना दिसत नाहीये. सगळे लाईव्ह अपडेट ठाणे लाईव्हच्या माध्यमातून तुम्ही इथे पाहताय. हो नक्की साहेब, काहीचे व्हिडिओ आहे ना, काढलेलं आहे. त्या मुलाने काढलं. सगळे लाईव्ह अपडेट्स जे आहेत ते तुम्ही ठाणे लाईव्हच्या माध्यमातून इथे पाहत आहात. भीषण अशी आग जी आहे ती या गावदेवी भाजी मार्केटला लागलेली आपण पाहत आहे. शिंदे साहेब पण या संदर्भात अधिक अपडेट थोड्याच वेळात ठाणे लाईव्हच्या माध्यमातून आम्ही देऊ. ठाणे लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आता ठाणे लाईव्हला फॉलो करा. धन्यवाद.